गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनी, तुम्ही कसे आहात? आपण 2 दिवसात 3 दिवसानंतर भेटत आहोत. आता आपण आज का भेटतो शुक्रवारी? कारण का जर मी सोमवारचा व्हिडिओ शुक्रवारी शनिवारी बनवला तर मध्ये गॅप येते, आणि गॅप येते त्यानंतर काय होतं तुम्हाला एक फक्त सिंपल लॉजिक समजवतो की समजा मी 1 2 3 असे 10 माणसं आहेत. मी एका माणसाला सांगितलं की ह्या बाकीच्या माणसांना एक मेसेज पोचवा. तर मी ह्या माणसाला जेव्हा पहिल्या माणसाला सांगत असेल ना तेव्हा मी 100% मेसेज माझ्याकडनं मी कन्व्हे करतोय, सांगतो. पण तो पहिला माणूस आहे ना दुसऱ्या माणसाला 90%च करतो, आणि दुसरा माणूस तिसऱ्या माणसाला 80% करतो. म्हणजे 10व्या माणसाकडे येईपर्यंत 0 किंवा 10%च इन्फॉर्मेशन या नॉलेज जातं. आता तुम्ही बोलाल की लिंक कसं होतं, तर लिंक असं होतं की समजा मी शुक्रवारी मार्केटचा व्हिडिओ बनवला, तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवसांमध्ये तुम्हाला सुट्टी असते, तुम्ही कुठे बाहेर कामात असतात, घरची कामं करतात, फॅमिली बरोबर असतात, वीकेंड आहे त्यामुळे जरा वेगळ्या मूड मध्ये असतात. त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी आहेत ना ज्या बोललं विसरू शकता, या मिस आउट होऊ शकतात. म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे ना, जी लगेच त्याचा उपयोग केला तर फायदा आहे, ती 2-4 दिवसांनी केलं तर त्याचा जरासं नुकसान तर नाही बोलू शकत, पण काही गोष्टी तुमच्याकडनं चुकू शकतात, या तुम्ही मिस करू शकतात. बरोबर आहे. आपण काय बोललेलो की ट्रेंड लाईन जर तोडत असेल वरती ग्रीनची, तर आपण एक वरच्या साईडला कॉल घ्यायचा किंवा याच्या खाली आपण पुट घ्यायचा. ओके. मी हा बॉक्स तुम्ही जो बनवलाय तुम्ही बघाल, आणि हा चिन्ह जो बनवलाय रडायचा, एकदम दुःखी माणसाचा, का? कारण मार्केट त्या दिवशी तसंच होतं. माझ्या ग्रुपवरती, फॅमिलीच्या ग्रुपवरती, आमचा फॅमिलीचा ग्रुप आहे, आमचे सेशन जे होतात, आमचे स्टुडंट्स आहेत, त्यांचा ग्रुप आहे, तिकडे सांगितलं जर ट्रेंड लाईन तुटली तर इकडनं मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं. लगभग टाकलेला 8:45 वाजता, 8:45 वाजता. त्यानंतर खाली आलं तर इथे रेड कॅन्डल फॉर्म झाली तरच इथे खाली घ्या, नाही तर घेऊच नका. हे करत करत मग शेवटी कंटाळा आला. ओके, हे आम्ही आयपीओ पण सांगतो की बाबा कसं आयपीओ घेतला पाहिजे, कुठला आयपीओ घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही फॅमिली ग्रुपवर डिस्कस करतो. कारण का पैसा आणा कशी आहे, आमचं एक मूळ असतं की प्रॉफिट होणं पाहिजे. शेवटी मी कंटाळून काय केलं, मी इथे आराखडा टाकला, एक लाईन टाकली, एक पॅकेज, एक बॉक्स तयार केला. टेक्निकल अनालिसिस होती की मार्केट ह्याच्या वरती गेलं तर मी काय करेन, ह्याच्या खाली गेले तरी काय करेन, आणि हा बॉक्स बनवला. त्यानंतर मार्केटनी, हे सगळे न्यूज त्या दिवशी चाललेल्या सगळ्या मार्केटने बघा माझ्या बॉक्सला, या आपल्या बॉक्सला रेस्पेक्ट करत मार्केट साईडवेज झालं. त्यामुळे मी बोललो आता मार्केट काय होत नाहीये, त्यामुळे मी रडाचं चिन्ह दिला आणि मी एक्झिट करून टाकलं. 1:30-2 वाजता मी निघून गेलो मार्केटमध्ये. आता इच्छा नाहीये, कारण का जास्त वेळ पण थांबून ना तुमच्या डोक्यावरती एक वेगळ्या प्रकारचा प्रेशर निर्माण होतं. आणि काय होतं, जेव्हा मार्केट इकडे वरती येत असेल ना तर तुम्ही कॉल घ्यायला जाता आणि मार्केट इकडनं बरोबर खाली येतं. मग आपण काय मिस आउट करतो. मिस आउट का करतो, हे आपण चुकतो का? कारण का आपल्या डोक्यावरती तो ऑलरेडी प्रेशर दबाव झालेला असतो. मार्केट आहे ना तुम्हाला पहिलं खेळवेल, मस्त की खेळवेल, थकवेल, आणि त्यानंतर मुवमेंट देईल. आणि नंतर काय झालंय, मार्केटने बघा बोलल्याप्रमाणे लास्ट लाईक मुवमेंट दिलेली आहे. बघा हे 2च कॅन्डल 5 मिनिटाच्या. पण मी असं बोलत नाही, मी तर बोलत नाहीये की हे कॅन्डल्स मला भेटल्या असत्या, मी कॅन्डल ट्रेड केला, चुकीचं आहे. एवढे फास्ट मुवमेंट येणं आणि ट्रॅप करणं पॉसिबल नाहीये कोणाला. तर प्रो ट्रेडर बोलत असतील की या ये तो मैंने ले लिया, ये पूरे दिन में कुछ नाही केला, आणि नंतर युट्यूबवर खूप डंके मारतात लोक की एवढ्या दिवसात मी काय नाही केलं, ह्या 2 कॅन्डल्स मला कळलं. कसं कळणार? पॉसिबल नाहीये. बघा, सत्य बोला आणि विसरून जावा, आणि एक खोटं बोला त्याच्यावरती तुम्हाला 100 खोटं बोलायला लागतील. मी असं समजत नाहीये की ह्या कॅन्डल मला भेटल्या नसता, 5-10 पॉईंट इकडे तिकडे केले असते रनिंग ट्रेड मध्ये स्कॅल्पिंग करून, पण हे पॉसिबल नाहीये ना. उगाच त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका जिकडे आपला प्रॉफिट होणार नाहीये. आणि असंच जर करायचं असेल तर तुम्हाला मार्केटसाठी तुम्ही नाही बनलं. क्लिअरली अशा या कॅन्डलवरती ट्रेड करायचं असेल तर तुम्ही कॅन्डलवरती बंद, कारण कॅन्डल पॅटर्न कुठला झालाच नाहीये ना, कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत ना, रेसिस्ट केलेल्या मार्केटनी ना पुलबॅक दिलेला. आता सगळ्या गोष्टी आम्ही सेशन मध्ये शिकतो, समजतो की काय गोष्टी असतात. पुलबॅक, रेसिस्ट करणं, पुलबॅक घेणं, काय कुठली कॅन्डल रेड बनली पाहिजे, कुठली रेड ग्रीन बनली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही समजतोय.
त्यामुळे मी निघून गेलो. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टीला जर मार्केटने रेस्पेक्ट केले, मग येणाऱ्या भविष्यामध्ये काय होईल, तर तुम्ही नीट बघत असाल ना, तर आपण जरा अनालाइज करूया क्लिअर चार्ट वरती. सगळे मार्क्स काढून टाकले, फक्त जे लाईन्स आहेत, ट्रेंड लाईन्स आहेत, चार्ट पॅटर्न आहे आणि हा बॉक्स ठेवलेला आहे. आता या बॉक्सला पण काउंट करा, ह्या बॉक्सचं काय काम नाही, आता विशेष नाही आता. ओके, नीट लक्ष द्या, कारण का आज उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, महत्वाचा राहणार आहे. मार्केटने आपल्या ट्रेंड लाईनला येऊन बघा रेस्पेक्ट केलेला आहे. ठीक आहे. आपला नो ट्रेडिंग झोन जो आपला होता येल्लो कलरचा, पिवळ्या कलरचा, तिथे पण येऊन थांबलेला आहे. नीट बघा. ठीक आहे. खालची एक सपोर्टची लाईन लावलेली आहे, ह्याच्या खाली तिथे पण मार्केटने येऊन रेस्पेक्ट केलेला आहे. खाली आलाच नाहीये. जर मार्केट इथे आलाच नाहीये, तर मी ह्याचा विचार का करू? पहिला प्रश्न माझा हा. बघा, ट्रेडिंग करताना पहिले तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी ट्रेड करतोय तर कशासाठी करतोय. आमचे गुरु आम्हाला बोलायचे आणि मी माझ्या स्टुडंट्सला पण तेच सांगतो की देर शुड बी अ रिझन फॉर ट्रेड. ट्रेड घेण्या अगोदर ना त्याचं तुम्हाला एक ठोस कारण लागतं. म्हणजे ग्रीन बनला का घ्या आणि रेड बनला का घ्या असं नसतं. मार्केट तुम्हाला वर खाली आपटत राहील. त्यामुळे कुठलं तरी कारण लागतं की बाबा ही कॅन्डल बनली, या इथे बायरचा सेगमेंट बरोबर दिसतो, या सेलरचा इथे बाईंग कमी दिसते, ताकद कमी दिसते, कुठला चार्ट पॅटर्न बनलाय, कॅन्डल पॅटर्न बनलाय, इंडिकेटर काय ते सांगतात तुम्हाला. या गोष्टी जर आपल्याला समजता आल्या तर आपण मार्केटमध्ये सहभाग होऊ शकू. नाहीतर तुम्हाला 2 दिवस प्रॉफिट आणि बाकीचे 28 दिवस नुकसान. या कॅन्डल्स ट्रेडिंग साठी नाही आहेत. आणि याच्यावर ट्रेडिंग करणं म्हणजे तुम्ही तुमच्या नशिबावरती पुरा दाव लावताय. म्हणजे ते म्हणतात जुगार खेळण्यास, हा जुगार होतो. इथे आम्ही खेळत नाही आणि इथे मी कोणाला सजेस्ट पण करत नाही, कारण चुकीचं शिकून फायदा होणार नाही मला काही. बरोबर आहे. तर आता बघूया आपला वीकली क्लोजिंगचा पण विषय आज येणार आहे, कारण का संडे आहे. त्यामुळे गेल्या हफ्त्याची कॅन्डल्स काय केलंय डेली वरती त्या पण बघूया. तर आपण आता तिथे 15 मिनिटं नको येऊया, आपण डायरेक्टली ना डेली वरती येऊया आणि बघूया चार्ट काय बोलतोय. ओके, चार्ट काय बोलतोय. नीट बघा, हा आपला हाई आहे इथे रेड कॅन्डलचा आणि हा ग्रीन कॅन्डल जी मोठी बनलेली आहे ती. आता झाले काय बघा, नीट समजायचा प्रयत्न करा. मार्केटनी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितले, मार्केटनी इथे एकदा, दोनदा आणि तीनदा, जशी एक दिवाळीला एकदा ठोकले, दुसऱ्यांदा ठोकले, तिसऱ्यांदा तो नाजूक होते, या ती जराशी लूज होते आणि ह्या बरोबर मार्केट ही दिवार तुटून मार्केट वरती जाण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. आता झालंय काय, मार्केटने इथे पॉज घेतला म्हणजे मार्केट थांबलंय. बघा, मार्केटला ना जर खाली यायचं असेल ना, खाली असेल, तो एक ठिकाणी थांबतो, त्यानंतर तो आपला प्रवास चालू करतो. तो असा बोलायला गेला ना तर नॉर्मल टिपिकल भाषा आहे, टपोरी भाषा मी त्याला बोलतो, गपागप खाली येणार. गपा असं नाही होत. जर खरंच त्याला खाली यायचं असेल ना तर मार्केट पहिला पॉज घेईल, इथे थांबेल, त्यानंतर खाली येईल. तर मी बोलेन हा परफेक्ट ट्रेड आपल्यासाठी. ह्याला बोलतो आपण टेक्निकल अनालिसिस. त्यामुळे आता मार्केटनी पॉज घेतला आणि आता बघा थांबून मार्केटने रिजेक्शन घेऊन लेवलला मार्केट आता वरच्या दिशेला जायला तयार आहे. तुम्ही असं नका समजू की उद्याच्या उद्याच तुम्हाला हे सगळे टार्गेट भेटतील, असं नाहीये. मार्केट अजून 1-2 दिवस थांबू पण शकते या लेवलला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, इथे एक ट्रेंड लाईन अशी पण बनत आहे, नक्कीच बघा, जी लगभग आहे 26,060च्या आसपास. ओके, जर 26,000ची रेंज तोडत असेल मार्केट, जो एक सायकोलॉजिकल लेवल आपण त्याला बोलू शकतो, या मोठा रेसिस्टन्स बोलू शकतो, तर तो तोडला आणि 60 वरती जात असेल तर मार्केट ही ट्रेंड लाईन पण सहज तोडून वरती आपल्याला लगभग 250 पर्यंत टार्गेट देईल. पहिला टार्गेट 180चा आणि दुसरा टार्गेट आपला 250चा नक्कीच देईल. ठीक आहे. हा झालाय
डेलीवरचा अभ्यास. वीकली वरती काय झालंय हे पण बघणं जरुरी आहे. बघा, ज्या लेवल्स आहेत, ज्या लागलेल्या लेवल्स आहेत, मार्केट वरती जाऊन खाली येऊन परत वरची दिशा करायला लागले. आता हा कॅन्डल आहे, ही कॅन्डल ना तुम्हाला मी ना एकदम क्लिअरली दाखवायचा प्रयत्न करतो. याच्या मागचा आहे ना सायकोलॉजी तुम्ही समजून घ्या. ओके, ही बघा डेलीची कॅन्डल इथे आलेली आहे. ठीक आहे, आता वीकली कॅन्डल वरती जर मी येत असेल तर बघा किती मोठी कॅन्डल बनली. तुम्हाला जर आठवत असेल ना, सेशन्स मध्ये मी हर वेळा बोलतो की एक बनली, दुसरी बनली की तिसरी बनतेच. एक बनली, दुसरी बनली की तिसरी बनतेच. एक बनली, दुसरी बनली की तिसरी बनतेच. जरुरी नाही की तिसरी बनलाच पाहिजे, पण दुसरीची अपेक्षा आता इथे मला आहे. कुठली? तर ग्रीन कॅन्डलची अपेक्षा मला इथे आता आहे उद्यासाठी. जर उद्या ग्रीन कॅन्डल बनते याचा अर्थ आहे मायर्सनी मार्केटला कॅप्चर केले, मार्केट वरच्या दिशेला जायला तयार आहे. दुसरी गोष्ट तुम्ही जर बघाल ना, अंदाजे अंदाजे सगळा अंदाजच असतो, त्यालाच आपण टेक्निकल बोलतो, प्रेडिक्शन बोलतो. बॉडीचा लेवल्स बघा, ह्या मार्केट याच्या खाली आणि याच्या वरती नाही गेले. ठीक आहे, याच्या खाली नाही गेल्याचं म्हणजे काय, सेलर्सनी ताकद लावलेली पण जिंकू शकले नाहीये. पण इथे बायर्सनी बॉडीला कव्हर केलेलं आहे. ऍक्च्युली बघायला तिन्ही कॅन्डलला कव्हर करून बॉडीने क्लोजिंग वरती दिलेली आहे. बघा, ह्याचा अर्थ काय, चांगलाच प्रेशर जो आहे बायर्सचा खालनं लागलेला आहे. बायर्स ऍक्टिव्ह झालेत बोलू शकता. बाय स्ट्रॉंग कधी बोलू शकतो आपण, जेव्हा ही एक लाईन तोडेल आणि इकडनं जाईल तेव्हा आपण स्ट्रॉंग बोलू शकतो. आणि ह्यानंतर एक पुढची स्टेज असते ती बायर्स अग्रेसिव्ह असतील. तर इक्विटी वाले पण जे असतील ना, त्यांनी स्टॉक घेतले असतील त्यांनी होल्ड करा. येण्या दिवसात तुम्हाला काही ना काही चांगलाच फायदा होईल अशी अपेक्षा पण धरूया. कारण खूप लोक मला विचारतात की इक्विटीमध्ये मार्केट खूप खाली पडले, माझं खूप नुकसान झालेलं आहे, कोणाचं 5 झालंय, कोणाचं 10 झालंय, कोणाचं लाखाचं झालेलं आहे. थांबा, सगळ्यांचा वेळ येतो, आता आपली वेळ आहे. त्यामुळे आपला टॅगलाईन तीच आहे की पहिले थांबायला शिका, समजा, शिका आणि त्यानंतर मग ट्रेड घ्या. तुम्ही ट्रेडला होल्ड करू शकता इक्विटीसाठी, कारण मार्केट आता वरच्या साईडला जाणच आहे. नक्की जाणार म्हणजे उद्याच्या उद्याच नाही जाणार, थोड्या दिवसांनी जाईल, पण दिशा तर तीच दिसते आता. हा झाला वीकलीचा अनालिसिस. ठीक आहे, आपण डेली केला, वीकली केला. मग आता उद्या मार्केटच्या लेवल्स काय असतील, या आपल्या टार्गेट्स काय असतील, मार्केट कुठल्या लेवलला ओपन झालं पाहिजे, हे सगळं आपण जरा बघून घेऊया 5 मिनिटाच्या चार्टवरती. आता बघूया इथे. बघा, मला जर खालची बाजूला खेळायचं असेल ती लगभग मी ह्याच्या खालीच खेळीन. कुठे? 780च्याच खाली मी इथे एक टार्गेट घेईन. होतं काय, परत इथे माझी ट्रेंड लाईन आहे. त्यानंतर मार्केट बहुतेक हा जो गॅप राहिलाय ना, हा गॅप तो भरायला नक्कीच येईल आणि इथपर्यंत तर नक्कीच येईल. म्हणजे 80 पासून समजा ना 90, 790, 780 पकडा, म्हणजे 80-90 पॉईंटचा आपल्याला टार्गेट भेटेल, जो असेल पहिला टार्गेट. ठीक आहे, पहिला टार्गेट. दुसरा टार्गेट कुठला असणार खालच्या साईडला, डायरेक्टली जो आहे ना, तिसरा टार्गेट जो आहे ना, तो लगभग मला इथे दिसतोय. इथे मार्केट इकडनं बाउन्स झालेलं आहे, इकडनं परत बाउन्स होऊन खाली आलेले 720 चा दिसतोय मला लगभग तरी, 720. ठीक आहे, हा माझा सेकंड टार्गेट झाला. ठीक आहे, पण उद्या मी आहे ना खालच्या साईडला जरा खेळण्याचं अवॉइड करणार आहे. ठीक आहे, मी उद्या लगभग तरी वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न करेन, ते पण क्वांटिटी सकट. ठीक आहे, होतंय काय, उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर एक
कंटिन्युअस रनिंग ट्रेड या होल्डिंगचा ट्रेड होऊ शकतो. पॉइंट नंबर 1 की उद्याचं मार्केट गॅप अप ओपन झालं आणि लेवल्स तोडल्या त्यांनी 26,000ची, तर एक रनिंग ट्रेड आणि होल्डिंग वाला ट्रेड होऊ शकतो, चांगलेच टार्गेट भेटू शकतात. दुसरी गोष्ट, मार्केटने जर इकडे रिजेक्शन घेतलं तर मार्केट परत ह्या लेवलला येऊन असं जाईल, मग त्याला टाइम लागेल. पण आता मार्केट टाइम नाहीये, कारण का मार्केट त्या लेवलला नाहीये, मार्केट वरच्या लेवलला आहे. तर मार्केट इकडनं एक चान्स घेऊ शकेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मार्केटनी जर फ्लॅट ओपनिंग दिली, ठीक आहे, फ्लॅट ओपनिंग दिली तर मार्केटला एकदा खालचा बाउन्स घेणं जरुरी आहे आणि असं जाणं जरुरी आहे. बघा, 2 गोष्टी आहेत. पहिलं तर गॅप अप ओपन टार्गेट वरती, सेकंड फ्लॅट ओपनिंग रेसिस्ट करून खाली जाणं पाहिजे. कारण कसं होतं माहिती की तुम्हाला, ह्या लेवलला ना, ह्या लेवलला दोन्ही साईडनी प्रेशर इक्वल लागले हे कळते. फ्लॅट खुलणं म्हणजे काय, दोन्ही साईडला तेवढंच प्रेशर आहे. मग एकदा त्याला सेलर्स अटेम्प्ट करू दे आणि नंतर बायर्स होते, ऑलरेडी बायर्स आहेत, तर बायर्सला नंतर अटेम्प्ट करू दे, तेव्हा कळेल एक्झॅक्टली ट्रेड आपल्या कुठल्या दिशेने चालला आहे. खूप क्लिअर. तिसरी गोष्ट, गॅप डाऊन मार्केट ओपन झालं तर इकडनं एक टार्गेट असा भेटतोय, पण इकडनं पण बाउन्स होण्याचे चान्सेस जास्तच आहेत. क्लिअर तुम्हाला कळलं असेल. परत व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, इन केस तुम्हाला समजलं नसेल तर. काही डाऊट ठेवू नका. बघा, आयुष्यात ना काही प्रश्नांचे जेव्हा उत्तर नाही भेटत ना, तेव्हा आयुष्य ना विस्कळीत होऊन जातं, मन लागत नाही का या गोष्टींमध्ये. या आपल्याला कुठल्या गोष्टी करता येत नाहीत का, कारण का मनामध्ये एकच गोष्ट ती फिरत असते, त्याचे आपण विचार करत असतो. म्हणून कुठलीही गोष्ट क्लिअर झाल्याशिवाय ट्रेड करू नका. भले 2 दिवस घ्या त्या गोष्टीला, 1 महिना घ्या, 6 महिने घ्या, वर्ष घ्या, त्यानंतर काहीतरी करा. पण जेव्हा तुम्ही पण कराल ना हे सगळ्या गोष्टी समजून, तेव्हा तुम्ही एक रिअल ट्रेडर आणि प्रो ट्रेडर म्हणून याल. माझी पण स्टोरी तशीच आहे की भले लॉस झाला पण मार्केटला सोडलं नाही. असं कुठलाही ट्रेडर तुम्हाला बोलशील ना, मी पहिल्या दिवशी शिकलो आणि डायरेक्टली अजून मध्ये माझं ग्रीनच क्लोजिंग होते, पॉसिबल नाहीये, चुकीचं आहे. फक्त अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी युट्यूबच आजकाल तेच चालतात की ये माझा आज 100 डेजचा ट्रेड आहे, मी एवढं कॅपिटल 5,000 कॅपिटल घेतलंय, 10 लाख झाले. काय नसतं. व्हिडिओचं एडिटिंग मी पण करू शकेन. मी तर लाईव्हचे व्हिडिओ टाकतो डायरेक्टली. मार्केट चालताना मी कधी माझ्या स्टेटसला, मोबाईलच्या स्टेटसला लाईव्ह टाकतो, सगळे व्हिडिओ घेतलेले. माझ्या स्टुडंट बरोबर मी लाईव्ह करतो. ती खरी मजा आहे. लाईव्हला या, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेल की एक्झॅक्टली ताकद काय ती. लाईव्ह मध्ये कोण दाखवायची हिंमत करत नाही. मार्केट इकडे इकडे जाईल, इकडे इकडे जाईल. बघा, एक गोष्ट मला अशी कळते, ज्ञान देणारे खूप लोक आहेत, त्यातला मी पण एक, मी स्वतःला पण तेच समजतो, ज्ञान देणारे आहेत, पण यांना साथ देणारे खूप कमी लोक असतात. आपण कुठे चुकतोय, समजतोय, हे जर आपल्याला कोणी सांगितलं ना, तर एक मजबूत बेस तयार होतो आणि त्याचा सपोर्ट घेऊन आपण जातो. आता मी तुमचा सपोर्ट बनायला तयार आहे, फक्त तुमच्या मनाशी तयार ठेवा की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण एकत्र कनेक्टेड राहूया, गोष्टींना समजूया, शिकूया आणि पुढे एकत्र जाऊया. ठीक आहे. तर सगळ्या गोष्टी आपण आता क्लिअर केलेल्या आहेत. व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, रात्रीचा व्हिडिओ बनवलाय, कारण का उद्या सकाळी तुम्हाला ह्या गोष्टींना एकदम इझिली कनेक्ट करता येईल. घाई गडबड करू नका. उद्या मार्केटमध्ये चांगलेच टार्गेट्स तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. उद्या तुम्ही ग्रीन मध्ये क्लोज व्हाल याची अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.